नमस्कार. चला बनवूया भरली वांगी. अशी कोवळी कोवळी वांगी घ्यायची. वांगी झाली की त्यामध्ये भरण्यासाठी हा अर्धा कांदा, खोबरं आणि शेंगदाण्याचा कूट. 1-2 कांदे घेतले तर एक कांदा मी तेलात चांगला परतून घेते. असा जिरं मोहरी टाकून कांदा चांगला परतून घ्यायचा. असा कांदा परतून झाला की इकडे वांगी चिरून घ्यायची. अशी छोटी छोटी वांगी घ्यायची. कांदा भाजला की त्यामध्ये 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट घालायची. ती पण चांगली परतून घ्यायची. कांदा परतून झाला की त्यामध्ये घालायचे मसाले. लाल तिखट 1 ते 1.5 चमचा. तसंच भरण्याच्या मसाल्यात सुद्धा आपण लाल तिखट घालून घ्यायचं. अर्धा चमचा हळद, इकडे सुद्धा हळद, थोडंसं मीठ, इकडे सुद्धा थोडंसं मीठ, धणे जिरे पावडर वगैरे घालून घ्यायची. चांगलं कांदा परतून झालेला आहे. कांदा परतून झाला त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. आता बघा हे पाणी उकळलेलं आहे. भरलं वांगं म्हटलं त्यात काय भरायचं तर सुकं खोबरं, शेंगदाण्याचा कूट, थोडासा कांदा, लाल तिखट, धणे जिरे पावडर, कोथिंबीर, मीठ, हे सगळं हा मसाला सगळा एकत्र करायचा. वांगी धुवून स्वच्छ आत अशी चेक करून घ्यायची. वांगी आत किडलेली वगैरे असतात. आणि हा सगळा मसाला आता एकत्र करायचा आणि चांगला भरायचा वांग्यात. आणि हे उकळलेलं पाणी त्यामध्ये सोडून द्यायचं. असं सगळं चांगला मिक्स करून घ्यायचं. जे मसाले ह्यात टाकले तेच मसाले फोडणीमध्ये पण टाकायचे. आणि हे चांगलं असं मिक्स करून घेते आणि हे वांग्यात भरून घ्यायचं. हे वांगं मी चिरून चेक केलेलं आहे. असं चांगलं भरून घ्यायचं आणि हे गरम पाणी सोडून द्यायचं. एकदम असं भरून द्यायचं आणि त्यावर उकळीची फोडणी घालायची आणि वांगी चांगली शिजवून घ्यायची. बघा एक वांगं माझं किडकं निघालं, त्यामुळे आता हे परत धुवून स्वच्छ चेक करून घ्यायचं आणि त्यामध्ये असा मसाला वाटून भरून घ्यायचा. बऱ्याच जणांच्या वेगवेगळ्या रेसिपी आहेत, बऱ्याच ताईंच्या. तर ही एक वेगळी रेसिपी करून बघा. आणि हा उरलेला मसाला सगळा त्यामध्ये मिक्स करायचा आणि 10 मिनटं वांगं चांगलं शिजवून घ्यायचं. अधूनमधून चेक करायचं. त्याच्यावर एक प्लेट ठेवायची, त्याच्यावर असं पाणी ठेवायचं. पाणी गरम झालं की त्यामध्ये ओतायचं आणि वांगं चेक करून बघायचं. 5-10 मिनटात वांगं आपलं शिजेल. बघा आता वांगं पुन्हा एकदा अधूनमधून चेक करायचं. वांगं शिजलं तरच त्याची टेस्ट चांगली होते. काही वेळेला वांगं डाडरतं. चांगलं जास्तीचं पाणी घालून चांगलं शिजवून द्यायचं आणि हे प्लेटवरचं पाणी त्यामध्ये ओतायचं. परत 10 मिनटानं शिजणार आहे वांगं. 5 मिनटानं परत चेक करायचं. हे बघा 10 मिनटं झाली आहेत. आपलं वांगं मस्तपैकी असं शिजलेलं आहे. चेक करायचं
वांगं शिजलं की असं ग्रेव्ही अशी आपली भरली वांगी तयार होतात. मस्तपैकी एकदा करून बघा. भरलं वांगं पाहिजे आपल्याला. आहा, मस्त एकदम लाल भडक मसालेदार भरलं वांगं आपलं तयार. खाण्यासाठी तयार आहे भरलं वांगं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. खाण्यासाठी तयार आहे भरलं वांगं, चमचमीत भरलं वांगं. एकदा नक्की करून बघा.